नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे। हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता। आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे। हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया। स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती। मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुड्डाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली। या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले। या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला। आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTT वर पाहता येणार आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट Zee5 वर प्रदर्शित झालेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो Zee5 वर। या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती। दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते। या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती। या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं। आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली। तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे। हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता। आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे। हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया। स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती। मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुड्डाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली। या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले। या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला। आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTT वर पाहता येणार आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट Zee5 वर प्रदर्शित झालेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो Zee5 वर। या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती। दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते। या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती। या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं। आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली। तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित
स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे। हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता। आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे। हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया। स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती। मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुड्डाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली। या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले। या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला। आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTT वर पाहता येणार आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट Zee5 वर प्रदर्शित झालेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो Zee5 वर। या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती। दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते। या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती। या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं। आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली। तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे। हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता। आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे। हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया। स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती। मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुड्डाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली। या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले। या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला। आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTT वर पाहता येणार आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट Zee5 वर प्रदर्शित झालेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो Zee5 वर। या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती। दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते। या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती। या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं। आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली। तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे। हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता। आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे। हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया। स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात
रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती. मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुड्डाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला. आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTT वर पाहता येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट Zee5 वर प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो Zee5 वर. या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती. दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती. या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली. तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे. याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे. हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता. आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे. हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती. मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुड्डाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला. आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTT वर पाहता येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट Zee5 वर प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो Zee5 वर. या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती. दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती. या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली. तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे. याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे. हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता. आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे. हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती. मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुड्डाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई
करण्यात यश आला. आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTT वर पाहता येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट Zee5 वर प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो Zee5 वर. या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती. दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती. या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली. तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे. याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे. हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता. आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे. हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती. मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुड्डाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला. आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTT वर पाहता येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट Zee5 वर प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो Zee5 वर. या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती. दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती. या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली. तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे. याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे. हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता. आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे. हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती. मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुड्डाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला. आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTT वर पाहता येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट Zee5 वर प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो Zee5 वर. या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती.
दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते। या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती। या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं। आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली। तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTTवर रिलीज होणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे। हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता। आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे। हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया। स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती। मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुड्डाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली। या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले। या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला। आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट Zee5 वर प्रदर्शित झालेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो Zee5 वर। या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती। दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते। या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती। या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं। आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली। तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTTवर रिलीज होणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे। हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता। आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे। हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया। स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती। मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुड्डाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली। या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले। या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला। आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट Zee5 वर प्रदर्शित झालेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो Zee5 वर। या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती। दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते। या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती। या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं। आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली। तसेच स्वातंत्र्यवीरच्या
भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTTवर रिलीज होणार आहे. याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे. हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता. आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे. हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती. मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुड्डाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला. आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट ZEE5 वर प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो ZEE5 वर. या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती. दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती. या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली. तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTTवर रिलीज होणार आहे. याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे. हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता. आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे. हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती. मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुड्डाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला. आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट ZEE5 वर प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो ZEE5 वर. या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती. दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती. या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली. तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTTवर रिलीज होणार आहे. याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित
स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे। हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता। आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे। हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया। स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती। मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुड्डाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली। या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले। या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला। आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTT वर पाहता येणार आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट ZEE5 वर प्रदर्शित झालेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो ZEE5 वर। या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती। दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते। या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती। या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं। आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली। तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे। हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता। आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे। हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया। स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती। मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुड्डाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली। या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले। या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला। आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTT वर पाहता येणार आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट ZEE5 वर प्रदर्शित झालेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो ZEE5 वर। या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती। दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते। या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती। या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं। आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली। तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे। हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता। आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे। हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया। स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती। मुख्य भूमिका
करणाऱ्या रणबीर हुंडाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला. आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTT वर पाहता येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट ZEE5 वर प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो ZEE5 वर. या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती. दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती. या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुंडाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली. तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुंडाने म्हटलं होतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे. याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे. हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता. आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे. हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुंडाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती. मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुंडाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला. आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTT वर पाहता येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट ZEE5 वर प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो ZEE5 वर. या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती. दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती. या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुंडाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली. तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुंडाने म्हटलं होतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे. याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे. हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता. आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे. हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुंडाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती. मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुंडाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला. आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTT वर पाहता येणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट Zee5 वर प्रदर्शित झालेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो Zee5 वर। या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती। दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते। या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती। या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं। आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली। तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे। याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे। हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता। आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे। हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया। स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती। मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुड्डाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली। या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले। या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला। आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTT वर पाहता येणार आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट Zee5 वर प्रदर्शित झालेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो Zee5 वर। या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती। दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते। या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती। या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं। आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली। तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे। याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे। हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता। आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे। हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया। स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती। मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुड्डाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली। या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले। या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला। आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTT वर पाहता येणार आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट Zee5 वर प्रदर्शित झालेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो Zee5 वर। या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती। दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर
त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते। या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती। या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं। आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली। तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTTवर रिलीज होणार आहे। याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे। हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता। आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे। हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया। स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती। मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुड्डाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली। या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले। या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला। आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट Zee5 वर प्रदर्शित झालेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो Zee5 वर। या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती। दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते। या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती। या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं। आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली। तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTTवर रिलीज होणार आहे। याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे। हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता। आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे। हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया। स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती। मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुड्डाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली। या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले। या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला। आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट Zee5 वर प्रदर्शित झालेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो Zee5 वर। या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती। दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते। या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती। या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं। आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली। तसेच स्वातंत्र्यवीरच्या
भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTTवर रिलीज होणार आहे. याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे. हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता. आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे. हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती. मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुड्डाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला. आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट ZEE5 वर प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो ZEE5 वर. या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती. दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती. या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली. तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTTवर रिलीज होणार आहे. याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे. हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता. आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे. हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती. मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुड्डाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला. आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTTवर पाहता येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट ZEE5 वर प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो ZEE5 वर. या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती. दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती. या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली. तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTTवर रिलीज होणार आहे. याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित
स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे। हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता। आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे। हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया। स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती। मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुड्डाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली। या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले। या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला। आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTT वर पाहता येणार आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट Zee5 वर प्रदर्शित झालेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो Zee5 वर। या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती। दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते। या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती। या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं। आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली। तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे। हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता। आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे। हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया। स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात रणबीर हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती। मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुड्डाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली। या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले। या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला। आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTT वर पाहता येणार आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट Zee5 वर प्रदर्शित झालेला आहे। हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो Zee5 वर। या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती। दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते। या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती। या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं। आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली। तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुड्डाने म्हटलं होतं। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घर बसल्या पाहता येणार आहे। हा चित्रपट 22 मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता। आता 2 महिन्यानंतर या चित्रपटाच्या OTT रिलीजची तारीख समोर आलेली आहे। हा चित्रपट कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया। स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात
रणबीर हुंडाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती. मुख्य भूमिका करणाऱ्या रणबीर हुंडाने चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुराही सांभाळली. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीमी सुरुवात केलेली होती, पण या चित्रपटाचे बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आला. आता हा थिएटर नंतर हा चित्रपट OTT वर पाहता येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट Zee5 वर प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो Zee5 वर. या चित्रपटामध्ये अंकिता लोखंडेने सावरकर यांच्या पत्नीची मुख्य भूमिका साकारली होती. दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या निर्मितीसाठी निर्मात्याने 20 करोड रुपये खर्च केले होते. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण 31 करोड 23 लाखाची कमाई केली होती. या चित्रपटासाठी आपली संपत्ती विकल्याचं रणदीप हुंडाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. आपल्या वडिलांनी पैसे खर्च करून मुंबईत घेतलेली प्रॉपर्टी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी विकली. तसेच स्वातंत्र्यवीरच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं रणबीर हुंडाने म्हटलं होतं.